नमस्कार. उदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत. उदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आज आपण मधमाशाच्या पेटीची काळजी कशी घ्यायची याविषयी थोडी माहिती घेणार आहे. तर ही पेटी बघा, ह्या पेटीच्या खाली स्टँड आहे आणि या स्टँडला सगळं गवत लागले बघा. आणि या पेटीच्या खाली पाण्याच्या वाट्या पण ठेवलेल्या नाही. तर या पेटीची काळजी कशी घ्यायची ते आपण आज बघणार आहे. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे की पेटी खाली उतरून घ्यायची आहे स्टँडवरून. तर पेटीला व्यवस्थित बघायचं, त्याला धरायला जागा असते. तर पेटी आपण धरून बाजूला ठेवली. बघा किती गवत उगल्यामुळं पूर्ण स्टँडच्या आसपास सगळं गवत आपल्याला दिसतंय आणि या गवतावरून मुंग्या ह्या पेटीमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम जी जागा आहे ती सपाट करून घ्यायची. त्यासाठी पावडा असेल तर त्याने पूर्ण जागा, ते गवत, आजूबाजूचं गवत आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि ही प्रोसिजर आपल्याला दर एक महिनाभरात तरी करावी लागते. कारण गवतामुळं गवत पूर्ण वाढतं आणि गवत वाढल्यानंतर मधमाशीच्या तोंडाजवळ सुद्धा गवत जातं आणि मधमाशांना उडण्यासाठी अडचण निर्माण होते. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण जागा सपाट करून घ्यायची आहे. सपाट कशासाठी करायची? कारण आपण जेव्हा पेटी ठेवतो त्यावेळेस ज्या पेटीची उतार चढ हा समान पाहिजे. म्हणजे पेटी खूप खाली किंवा वर झाली नाही पाहिजे. त्यामुळे समान पातळीला पेटी असली की मधमाशांना सुद्धा अडचण होत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जागा ही सपाट करून घ्यायची, गवत काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्टँडच्या जे पाया आहेत त्याच्या खुणा करून घ्यायच्या आणि बरोबर खुणा केल्या त्या ठिकाणी आपल्याला 4 विटा ठेवायच्या आहेत. आपण 4 विटा ठेवतोय बघा बरोबर. तर विटा कशासाठी ठेवायच्या आहे की जेणेकरून जर गवत वाढलं तर त्याला थोडा उंच वटा मिळतो. आणि दुसरी गोष्ट, जर खूप पाऊस झाला आणि पाणी जर साचलं तर पाणी आपलं पेटीपर्यंत जात नाही. आणि पेटीचं ते स्टँड आहे ते जमिनीवर जर ठेवलं आपण तर मातीत ते धसून पडू शकतं. त्यामुळं आपण या ठिकाणी व्यवस्थित विटा ठेवतोय आणि विटा समान ठेवल्यानंतर आपण त्यावर स्टँड ठेवले बघा. आता स्टँड ठेवल्यानंतर आपल्याला बघायची एखादी वीट तिरकी किंवा वाकडी नाही याचा विचार करायचा आणि त्यानंतर आपल्याला वाट्या ठेवायच्या पाण्याच्या. तर हे बघा, आपलं स्टँड तयार झालं आहे. त्याच्या खाली आपण पाण्याच्या वाट्या ठेवतोय. तर पाण्याच्या वाट्या ठेवण्याचे 2 फायदे. एक म्हणजे मुंग्या हे आपल्या पेटीमध्ये मध असल्यामुळे त्याकडे आकर्षित होतात. ते होऊ नये म्हणून आपण पाण्याच्या वाट्या ठेवतो. दुसरी गोष्ट म्हणजे मधमाशांना सुद्धा प्यायला पाणी लागतं. ते पाणी त्यांना या वाट्यातून एकदम त्यांच्या पेटीच्या खालीच उपलब्ध झाल्यामुळं त्यांना कुठं बाहेर जायची गरज नाही. तर अशा पद्धतीने या वाट्या आपण ठेवल्या. त्यानंतर आता आपल्याला हे अरेंजमेंट झाल्यानंतर आपली पेटी त्या स्टँडवर ठेवायची. शक्यतो ज्या ठिकाणी पेटी असेल त्याच ठिकाणी, त्याच जागेवर आपल्याला स्टँड हे व्यवस्थित अरेंज करायचे. आणि थोडा उतार देण्यासाठी पेटीला थोडंसं पुढच्या बाजूला आपल्याला उतार द्यायचं आहे. कारण उतार दिल्याने काय होतं की पेटीमध्ये जी घाण असते ती बरोबर उताराने खालच्या दिशेने माशांना आणणं सोपं होतं. थोडासा आपल्याला किंचितचा उतार पुढच्या बाजूला द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण पेटी स्टँडवर ठेवतोय. तर अशा प्रकारे आपल्याला पेटीची अरेंजमेंट ही प्रत्येक शेतकऱ्याने पेटी नेल्यानंतर करायची आहे. त्यामुळे आपल्याला बरेचशा प्रॉब्लेमपासून आपल्याला ही स्टँड, विटा, वाटी आणि स्टँड आणि त्यावर पेटी ठेवल्याने आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम फेस करावा लागत नाही. धन्यवाद. तर पेटी ठेवून झाल्यानंतर आपल्याला या वाट्यांमध्ये पाणी टाकायचं आहे. तर स्वच्छ पाणी आपण आणलेलं आहे आणि त्या वाट्यांमध्ये आपण पाणी टाकतोय. तर बरेच जण म्हणतील की एवढी काळजी कशासाठी घ्यायची आपल्याला? कारण कोणतंही तुम्ही पालन करा, गोपालन करा किंवा कोंबडी पालन करा, तर शास्त्रीयदृष्ट्या जर आपण त्याकडे बघितलं किंवा शास्त्रीयदृष्ट्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत त्या जर आपण पाळल्या तर आपल्याला
त्या व्यवसायामध्ये तोटा होणार नाही. तर जे आपल्याला सांगितलं आहे त्याप्रमाणेच आपण ज्या गोष्टी पाळल्या तर आपल्याला त्यामध्ये फायदाच होणार आहे. आपल्याला फायदा होणार आहे, मधमाशांना सुद्धा फायदा होणार आहे. धन्यवाद.